सोलमेट एक प्रेमकथा भाग 8। महिनाभर चांगलंच बिझी असल्यामुळे अनिल अवनीबद्दल सगळं काही विसरला होता. पण आता तिला समोर बघून त्याला तिने मागच्या वेळी घातलेला गोंधळ आठवला. त्याच्यासाठी ती फक्त एक सामान्य एम्प्लॉय होती, त्यामुळे तिच्याबद्दल जास्त विचार करणं त्याला महत्त्वाचं वाटलं नाही. अवनीला बघून सिया मात्र आतल्या आत जळफळत होती. पहिल्या दिवशी जे काही घडलं त्याचा बदला म्हणून सिया अवनीला मुद्दाम त्रास देण्यासाठी तिला आपलं काम सांगायची. एक दोनदा अवनीने तिला नकार दिल्यानंतर तिच्यावर रागून सियाने अवनीला अनिलकडे कंप्लेंट करून तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. अवनीला आणखी कोणताही प्रॉब्लेम नको होता, त्यामुळे ती सियाची कामे करून द्यायची. आदित्यला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याने सियाला चांगलंच खडसावलं होतं आणि त्यामुळेच सिया अवनीचा आणखीनच राग करू लागली होती. आदित्यने त्याच्या हातातली प्रोजेक्टची फाईल अनिलला दिली आणि लॅपटॉप ओपन करून प्रेझेंटेशन एक्सप्लेन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तो थोडा गोंधळला, पण नंतर त्याने प्रत्येक पॉईंट व्यवस्थित एक्सप्लेन केला. प्रोजेक्टसाठी येणारा टोटल खर्च, भविष्यात त्यांची वाढणारी मार्केट व्हॅल्यू आणि या प्रोजेक्टमुळे कंपनीची वाढणारी शेअर प्राइस या सगळ्यांवर डिटेलमध्ये काम केलेलं होतं. आदित्य एक दोन पॉईंटला अडखळला तेव्हा अवनीने त्याच्या वतीने प्रेझेंटेशन कंटिन्यू केलं. मीटिंग व्यवस्थितपणे पार पडली. पूर्ण टीमने केलेलं काम त्यांच्या प्रेझेंटेशनमधून दिसून येत होतं. पण अनिल मात्र इतक्यामध्येच खुश होणाऱ्यातला नव्हता. त्याने प्रेझेंटेशनमध्ये काही चेंजेस ॲड केले आणि मीटिंग संपवली. खडूस सडू अकडू कुठला, इतकं चांगलं प्रेझेंटेशन तयार करूनही त्याच्या तोंडून एक चांगला शब्द सुद्धा निघाला नाही. अवनी मनातच बडबड करत त्याने सांगितलेले चेंजेस ॲड करत होती. सिया जी इतका वेळ शांतपणे उभी होती, तिच्या डोक्यात एक खुरापती कल्पना आली. पण आदित्य इथे असताना ती काहीच करू शकत नव्हती. जर हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला तर अवनीला कंपनीतून काढणं मुश्किल झालं असतं. आदित्यचा फोन वाजला आणि तो अवनीला फाईल आणण्याचा इशारा करत बाहेर गेला. अवनीने लॅपटॉप बंद केला. आता तिला लवकरात लवकर तिथून निघायचं होतं. पण प्रोजेक्टची फाईल अनिलकडे असणाऱ्या इतर फाईलसोबत होती आणि अनिल सध्या फोनवर एका क्लायंटसोबत बोलण्यात बिझी होता. अवनीने हळू आवाजात सियाला ती फाईल द्यायला सांगितली, पण सियाने मात्र तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. अवनीने मनातल्या मनात सियाला 4-5 शिव्या दिल्या आणि फाईल घेण्यासाठी उठली. अवनी दुसऱ्या बाजूने अनिलच्या डेस्कजवळ आली आणि ती फाईल घेणार की तितक्यातच तिचा पाय कशात तरी अडकला आणि ती जोरात पडली. आता आपले हातपाय नक्कीच मोडणार या भीतीने तिने डोळे गच्च मिटून घेतले, पण तिला कोणतीही वेदना जाणवली नाही. तसे तिने हळूच डोळे उघडले आणि समोर बघितलं आणि ती एकदम गडबडली. स्वतःला वाचवण्याच्या नादात ती जवळजवळ अनिलच्या मांडीवर पडली होती. अनिलला अचानक आपल्या मांडीवर भार जाणवला. तसा तो भानावर आला. त्यांनी बघितलं की अवनी त्याच्या मांडीवर पडली होती. तिची स्किन अतिशय सॉफ्ट होती आणि ती त्याच्या मिठीत थरथरत होती. तिचा चेहरा त्याच्या अतिशय जवळ होता. पांढरा शुभ्र सुंदर चेहरा, जाडसर ॲब्रो, तिने डोळे भीतीने गच्च मिटले होते. तिच्या डोळ्यांच्या लांब सडक पापण्या खूपच आकर्षण वाटत होत्या. टोकदार नाक आणि थरथरणारे गुलाबी होठ. अनिल स्तब्ध होऊन तिचं निरीक्षण करत होता. त्याने आज पहिल्यांदाच तिला इतक्या जवळून बघितलं होतं. खरंच ती खूपच सुंदर होती, एखाद्या डॉलसारखी. थरथरणाऱ्या पापण्या उचलत तिने हळूच डोळे उघडले आणि त्या क्षणी त्याच्या हृदयात काहीतरी हालचाल झाली आणि तो तिच्या काचेसारख्या घाऱ्या डोळ्यांमध्ये हरवला. अनिलच्या हातातील रिसिव्हर तसाच चालू होता. पलीकडच्या व्यक्तीने समोरून काहीच रिप्लाय येत नसल्याने केव्हाचा फोन ठेवला होता. याआधी सुद्धा अनेक मुलींनी अनिलसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या सगळ्या मुलींना अनिलने बाहेरचा रस्ता दाखवला होता. अशा मुलींचा त्याला अतिशय तिरस्कार होता. पण अवनीच्या बाबतीत असं का होत होतं त्याला समजत नव्हतं. तिचा स्पर्श खूप छान होता. त्याला तिच्यावर रागवायचं होतं, पण का कुणास ठाऊक त्याला ते जमत नव्हतं. अवनीने अनिलकडे बघितलं तर तो एकटक तिच्याकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावरून तिला काहीच अंदाज येत नव्हता. आपण त्याच्या मिठीत आहोत याची जाणीव होताच तिच्या शरीरात भीतीची लाट पसरली. तिने आधारासाठी एका हाताने त्याचा दंड पकडला होता आणि तिचा दुसरा हात त्याच्या छातीवर विसावला होता. त्याच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट जाणवत होती. देवा, हे मी काय अकडूच्या मिठीत पडले. यापेक्षा तर मी फरशीवर पडून माझी 2-4 हाडं मोडलेली चांगलं असतं. हा अकडू आता काही मला सोडणार नाही, पण हा मला असं काय बघत आहे? हा मला खिडकीतून बाहेर तर फेकणार नाही ना? अवनी मॅडम,
अनिलच्या मिठीत पडून आपल्या विचारांचे घोडे दौडवत होत्या. अनिल मात्र तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव बघत होता. अवनीने अनिलच्या छातीवर दाब दिला आणि कशीबशी त्याच्या मिठीतून निसटली. तिच्या हालचालीने अनिल भानावर आला. त्याने समोर उभ्या असलेल्या अवनीकडे रागाने बघितलं. मिस अवनी, तुला नीट चालताही येत नाही की आता तुला चालायची सुद्धा ट्रेनिंग द्यावी लागेल? अनिल म्हणाला. या मिडल क्लास मुली असतातच संधी साधू. श्रीमंत माणूस बघितला की त्याच्या गळ्यात पडायला तयार असतात. सिया म्हणाली. कॅन आय आस्क युअर ओपिनियन? अनिल एक जळजळीत कटाक्ष सियावर टाकत म्हणाला. नो नो सर, मी मुद्दाम काहीच नाही केलं. माझा पाय कशात तरी अटकला होता. मी खरंच बोलते, अवनी म्हणाली. अवनीला सियाचे शब्द खूप लागले होते. अनिलला अवनीचे पाणावलेले डोळे बघून कसं तरीच झालं. त्याने खाली बघितलं तर फरशीवर एक लिपस्टिक पडली होती आणि कदाचित त्यावर पाय पडल्यामुळे अवनीचा तोल गेला होता. त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि त्याच्या टेबल शेजारच्या सोफ्यावर सियाची पर्स अर्धवट उघडी पडली होती आणि त्यातून 1-2 मेकअपचे साहित्य बाहेर आलेलं होतं. सियाने अनिलची नजर फॉलो केली आणि भीतीने आवंडा गिळला. बापरे, बॉसला कळलं तर नाही ना की मी हे सगळं काही मुद्दाम केलं? सिया मनातल्या मनात बडबडत म्हणाली. सिया, हे काय आहे? तुला तुझी पर्सही हँडल करता येत नाही? अनिल म्हणाला. येस बॉस, पुन्हा अशी चूक होणार नाही, सिया म्हणाली आणि तिने पटकन जमिनीवर पडलेली लिपस्टिक उचलली आणि तिथून निघून गेली. मिस अवनी, तुला काही वेगळं सांगायला हवं का? अनिल म्हणाला. अवनी गडबडून ती फाईल शोधू लागली, पण ती इतकी गोंधळली होती की त्या नादात तिने टेबलवरचे बरेच कागद इकडे तिकडे केले. तिची चाललेली धांदल बघून अनिलने नकारार्थी मान हलवली. स्टॉप इट, टेक दिस फाईल अँड लिव्ह, अनिल म्हणाला. अनिलने अवनीच्या हातावर फाईल टेकवली तसं अवनी मागे वळूनही न बघता तिथून निघाली. ती कॅबिनच्या बाहेर जाणार इतक्यातच तिला तिच्या कपाळावर एक हात जाणवला. अवनीने दचकून शेजारी पाहिलं तर अनिल तिच्या शेजारी उभा होता आणि त्याचा हात तिच्या डोक्यावर होता. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला. नाही, तिला समजत नव्हतं की नक्की तो कशाबद्दल विचारतोय. मग दरवाजा उघडल्याशिवाय तू बाहेर कशी पडणार होतीस? अनिल म्हणाला. आता कुठे अवनीच्या लक्षात आलं की कॅबिनचा दरवाजा बंद आहे आणि अनिलने दरवाजावर हात ठेवून तिचं डोकं आपटण्यापासून वाचवलं होतं. तिला त्याला थँक्स म्हणायचं होतं, पण सध्याच्या परिस्थितीत तिने तो विचार तिथेच सोडला. ती गडबडीने दरवाजाचे हँडल उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण ते उघडतच नव्हतं. शी बाबा, या आकडूच्या कॅबिनचा दरवाजा पण याच्यासारखाच आहे. देवा, प्लीज मला वाचव, अवनी मनातल्या मनात म्हणाली. मी काही हेल्प करू? अनिल म्हणाला. तोच अवनीने त्याला एक बॉक्स टाईप स्माईल दिली आणि ती दरवाजापासून बाजूला झाली. अनिलने दरवाजाचं हँडल फिरवताच दरवाजा उघडला आणि अवनीने तिथून पळ काढला. जाताना देखील ती 2-3 जणांना धडकली. तिचा गडबडीपणा बघून अनिलच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्यांनी आपल्या डेस्कवरील विखुरलेल्या फाईल्स बघितल्या आणि त्याला थोड्या वेळापूर्वी गोंधळलेली अवनी आठवली. सिली गर्ल. अनिल टेबलवरच्या फाईल चाळत पुन्हा आपल्या कामात बिझी झाला. अवनी धडपडत अनिलच्या कॅबिनमधून बाहेर आली आणि तिच्या डेस्कवर बसली. थोड्या वेळापूर्वी जे काही झालं ते आठवून तिच्या सर्व अंगावर काटा आला होता. तिला एकदम हातापायातील त्राण गेल्यासारखं वाटत होतं. स्वतःला स्टेबल करण्यासाठी तिने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला. तिला तिच्या बंद डोळ्यांसमोर सुद्धा तोच दिसत होता. अवनी अचानक त्याच्या मांडीवर पडल्यामुळे त्याने तिला सावरण्यासाठी तिच्या कमरेवर हात ठेवला होता. आता देखील त्याचा तो स्पर्श आठवून तिच्या सर्व अंगात एक थंडगार लाट उसळली. बंद डोळ्याआड त्याचा चेहरा आणि श्वासात त्याच्या परफ्यूमचा सुगंध दरवळत होता. तिचं हृदय इतकं फास्ट पळत होतं की तिला काहीच कळत नव्हतं. अवनीने आपल्या पर्समधून पाण्याची बॉटल बाहेर काढली. थोडं पाणी पिल्यानंतर तिला बरं वाटलं. हे काय होतंय तुला आज? तू चक्क त्या आकडूच्या मिठीत पडलीस. नशीब की त्याने तुला यामुळे जॉबवरून काढलं नाही. माहीत नाही त्याच्यासमोर आलं की मला काय होतं. नाही, हे ठीक नाहीये. यापुढे त्या आकडूपासून थोडं लांबच राहायचं. अवनी डोळे बंद करून स्वतःशीच मनात पुटपुटली. अवनी, काय झालं? तू ठीक तर आहेस ना? अशी का बसली आहेस? डोळे बंद असल्यामुळे आदित्यने तिला हलवून जागं केलं. इतका वेळ
ती स्वतःच्या विचारात इतकी गुरफटली होती की आजूबाजूला काय चाललंय याकडे तिचं लक्ष नव्हतं. सगळे टीम मेंबर्स तिच्याकडे बघत होते. तिने सगळ्यांना एक बॉक्स टाईप स्माईल दिली. थँक्स अवनी, तू माझ्यासोबत होतीस त्यामुळे मी सगळं व्यवस्थित हँडल करू शकलो. आपलं काम बाईला खूप आवडलं. थँक्स म्हणत आदित्यने अवनीला वन साईड हक केलं. सगळेजण परत आपलं काम करू लागले. पण इकडे आदित्यने अवनीला मिठी मारलेली बघून मात्र अनिलच्या कपाळावर आठ्या पसरल्या. इकडे प्रांजल सकाळपासून अवनीची चाललेली गडबड बघत होती. आज एकतर इतक्या वेळा उठवून सुद्धा अवनी मॅडम उशिरा उठल्या होत्या, त्यामुळे तिचं घाईघाईत आवरणं चाललं होतं. कालपासून प्रांजलला अवनीचं वागणं थोडं बदलल्यासारखं वाटत होतं, पण तिने आताच तिला काही विचारणं टाळलं. दोघींचं आवरून झालं तसं अवनीने प्रांजलला ड्रॉप केलं आणि ती ऑफिसला निघाली. इकडे अनिल नुकताच आपल्या ऑफिसमध्ये पोहोचला होता. झपाझप पावलं टाकत तो त्याच्या प्रायव्हेट लिफ्टजवळ आला. तिथे आधीपासूनच काही वर्कर्स काम करत होते आणि रवी त्यांच्या शेजारी उभा राहून त्यांना लवकर काम करण्यासाठी सांगत होता. हे सगळं बघून अनिलच्या कपाळावर आठ्या पसरल्या. काय चाललं आहे इथे आणि हे लोक कोण आहेत? अनिल म्हणाला. सर, ते लिफ्टमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे, रिपेअरिंग चालू आहे, थोड्या वेळात ठीक होईल. रवी म्हणाला. मग इतका वेळ काय? तुम्ही सगळे टाइमपास करत होतात का? माझ्यासाठी माझा वेळ खूप महत्त्वाचा आहे. सो पुढच्या वेळी जर अशी चूक झाली तर तुम्हाला या कंपनीतून काढून टाकण्यात येईल. अनिल म्हणाला. यस सर, सॉरी सर, यापुढे पुन्हा कधीही असं नाही होणार. रवी म्हणाला. अनिल कॉमन लिफ्टच्या दिशेने निघाला तेव्हा रवी पळतच त्याच्या मागे गेला. ऑफिस टाइम झाला असल्यामुळे बरेचसे एम्प्लॉईज लिफ्टजवळ थांबले होते. अनिलला बघून सगळे आपापसात चर्चा करू लागले, तर सगळ्या लेडी एम्प्लॉईज मात्र खूप खुश झाल्या होत्या. 2-3 जणांनी तर हळूच आपल्या पर्समधील आरशात आपला मेकअप ठीक आहे की नाही हे बघितलं. तितक्यात रवी तिथे आला आणि त्याने बाकी सगळ्यांना दुसऱ्या लिफ्टने जायला सांगितलं. समोरची गर्दी कमी झाली तसं अनिलने आपल्या वॉचमध्ये बघितलं. लिफ्ट खाली आली तसं तो पटकन आतमध्ये शिरला. इकडे अवनीने घाईघाईत आपली स्कूटी ऑफिस पार्किंगमध्ये पार्क केली. प्रोजेक्टचं बरंच काम बाकी असल्याने आज सगळ्यांना ऑफिसमध्ये लवकर बोलवलं होतं आणि नेमका आजच तिला उशीर झाला होता. ती ऑफिसमध्ये शिरली तर समोरच तिला लिफ्ट बंद होत असताना दिसली. लिफ्ट परत येण्याची वाट बघण्या इतका तिच्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे ती धावतच लिफ्टच्या दिशेने निघाली. लिफ्टमध्ये पोहोचल्यानंतर ती कशाला तरी जोरात धडकली आणि लिफ्टचा दरवाजा बंद झाला. अवनीचं डोकं कशाला तरी आपटलं तसं तिने आपलं कपाळ चोळत वर बघितलं आणि ती स्तब्ध झाली. तिच्यासमोर अनिल अतिशय रागात तिला बघत होता. लिफ्ट पकडण्याच्या नादात ती अनिलच्या छातीवर आदळली होती. ती अचानक येऊन धडकल्यामुळे अनिलच्या हातातली लॅपटॉप बॅग खाली पडली. अवनीने नजर वर केली. अनिल अतिशय रागात तिला बघत होता. तिने स्वतःच्या गडबडीपणासाठी स्वतःला मनातल्या मनात शिव्या घातल्या. कालचा प्रसंग अजूनही तिच्या आठवणीत ताजा होता आणि आज पुन्हा ती जवळपास त्याच्या मिठीत उभी होती. त्याच्या टपोऱ्या डोळ्यात क्षणभरासाठी ती हरवली. अनिलने तिला हाताला पकडून सरळ उभं केलं तसं ती भानावर आली. त्याने आपला कोट झटकत तिच्याकडे रागाने बघितलं तसं तिने भीतीने आवंडा गिळला. तुला बघून चालता येत नाही का? अनिल म्हणाला. सॉरी सर, मला थोडा उशीर झाला होता त्यामुळे मी चुकून तुम्हाला धडकले. अवनी म्हणाली. ज्यांना वेळ पाळता येत नाही आणि जे काम करण्याऐवजी फक्त कारण सांगत बसतात. अनिल म्हणाला. तोच अवनी त्याच्यापासून तडक बाजूला होऊन एका कोपऱ्यात उभी राहिली. त्याच्या कडू शब्दांनी तिला खूप वाईट वाटलं होतं. ती कायम आपल्या कामाबद्दल सिरियस होती. तिने या प्रोजेक्टसाठी सुद्धा खूप मेहनत घेतली होती. तिने हळूच आपले पाणावलेले डोळे पुसले. लिफ्ट 18व्या मजल्यावर पोहोचली तशी अवनी पटकन बाहेर पडली. अनिलही तिच्या पाठोपाठ लिफ्टमधून बाहेर आला आणि त्या दोघांना एकत्र बघून सियाचा चांगलाच तिळपापड झाला. अवनी तिच्या डेस्कवर पोहोचली तेव्हा सगळेजण आधीच तिथे हजर होते. अवनीने सगळ्यांना स्माईल दिली आणि आपल्या डेस्कवर आली. आदित्यचं पूर्ण टीमसोबत डिस्कशन झालं तसं सगळे टीम मेंबर्स आपापल्या कामाला लागले, पण अवनीचं मात्र आज कामात लक्षच लागत नव्हतं. तिच्या डोक्यात सतत अनिलने बोललेले शब्द घुमत होते. स्वतःला समजतो तरी काय हा आकडू? मला कामचुकार म्हणाला, जसं काय पूर्ण ऑफिसचं काम हा एकटाच करतो. खडूस कुठला, अवनी मनात बडबडत म्हणाली.
अनिल बॅक टू बॅक मीटिंग करून थोडा फ्री झाला. तसं चेअरवर रेलून त्याने डोळे मिटले. गेल्या काही दिवसात त्याला स्वतःसाठी मोकळा असा वेळ भेटलाच नव्हता. अचानक त्याच्या बंद डोळ्यासमोर अवनीचा चेहरा आला. तिचे पाणावलेले डोळे बघून त्याच्या हृदयात काहीतरी जाणवलं. तसं त्याने पटकन डोळे उघडले. ती फक्त त्याची एम्प्लॉई होती, तरीही तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला वाईट वाटलं. हे का होत आहे त्याला समजत नव्हतं. त्याने आपल्या डोक्यातले सगळे विचार झटकले आणि आपल्या कामाला सुरुवात केली. लंच ब्रेक झाला तशी ईशा अवनीसोबत कॅन्टीनमध्ये आली. अवनीचं सकाळपासून कामात लक्ष नाही हे तिला समजत होतं. अवनी, काय झालं? काही टेन्शन आहे का? आज मीटिंगमध्ये सुद्धा तुझं लक्ष नव्हतं. सगळं ठीक तर आहे ना? ईशा म्हणाली. हो ग, काहीच प्रॉब्लेम नाहीये. खरंच, चल आपण लंच करूया. खूप काम बाकी आहे, अवनी म्हणाली. अगं हो, अजिबात काळजी करू नकोस. आपला प्रोजेक्ट बेस्टच होईल, ईशा म्हणाली. हो तर, त्याशिवाय तू बॉसला इम्प्रेस कसं करशील? हो ना, आणि ते जर नाहीच झालं तर दुसरेही बरेच मार्ग आहेत. सिया आपल्या असिस्टंटसोबत कॅन्टीनमध्ये येत अवनीला म्हणाली.